आले आमच्या दुकानावर भवाने. काय भवाने हो इकडे या. चला सांगा विचार काय म्हणतो ते तुम्ही चेहऱ्याला काय लावता? हा मैत्रिणी ह्या बघा या दोन पोरी आत्ता विचारायला लागल्यात. आता विचारू लागल्या की तुम्ही चेहऱ्याला काय लावता. खरंच काय लावता सांगा. काय रुटीन आहे का तुमच्या चेहऱ्याचं? मी काहीच लावित नाही चेहऱ्याला. राम राम. शोभा ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही? चांगले आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. हाय हॅलो सोडा आणि राम राम बोला. तर चला माझी रोज सकाळची सुरुवात कशी राहते तर आधी पक्ष्यांना मी दाना पाणी टाकत राहते मैत्रिणींनो. त्याच्यानंतर मग बाकीचे कामं करत राहते. आणि सवय झाली नाही एकदा कोण्या गोष्टीची तर त्याच्याशी करमत नाही. तर तसंच त्यांना खाऊ घातल्याशी करमत नाही. खाली आले आता योगा करते. हे योगा करून मला इतका फरक पडला मैत्रिणी तुम्हाला मी काय सांगू. आणि तो दिसतं पण माझ्यामध्ये दुकानं. मला कोणी ना कोणी विचारतं आता तुम्ही खूप बारीक झाल्या खूप शेपमध्ये आल्या. तर शिकायला वय लागत नाही. करायला उत्सुकता पाहिजे आपल्याला तर केलं पाहिजे. पाऊस जेव्हा नव्हता तेव्हा नव्हता आणि आता सारखा पाऊस आहे ना. अशा पावसाचे ना काही कामं सुचत नाहीत. मागे 2-4 दिवस सारखा आला ना आता 2-4 दिवस सारखा पाऊस आहे. थोडा पाऊस कमी झाला आता मग म्हणून वरती चालले मी सूर्यनारायणाला पाणी घालाय. सूर्यनारायण इकडून ह्या साईडनं उगवत येत नाही. माझी गॅलरी ह्या साईडनं आहे. मैत्रिणी चला आता ना मी ना पोहे बनवणार आहे. दीपकला जराशी खायला देते करून. त्याला फोन लावला. त्याला म्हणलं येतो का पोहे करते. तो म्हणे हा. तर आता पटापटा पोहे बनवते. नंतर कपडे धुते. नंतर किचन वाटा आवरून घेते आणि स्वयंपाकाला लागते. तर चला ठीक आहे तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते. माझ्या खिडकीतून खूप छान वातावरण दिसतं. बघू शकते मैत्रिणी इकडं खिडकीतून बघता येतं मला. इकडं नाही बघता येतं सगळीकडून. हे ना पाणी कशाचं खाली पडायला लागले. मोटरनं चालू केली होती कोणीतरी बंदच नाही केली. टाकी भरून जाऊ लागली. मी वरी सूर्यनारायणला पाणी घालायला गेले ना तर तेव्हा दिसली मला. मग मी ना वरच्या भाऊला विचारलं म्हटलं टाकी कोणी चालू केली. आता मला एवढ्या दिवस माहीत नव्हतं बटन कोणतं बंद करायचं. तर ते म्हणे मग करायची ना बंद. म्हटलं मला माहीतच नाही. मग आता खाली गेले बटन बघून घेतलं. असं कधी जर पाणी खाली जावं लागलं का पटकन आपल्याला न सांगता कोणाला मोटर बंद करता येते. खाली गेले ते बटन बघून घेतलं पण त्याने व्हिडिओच राहायला घ्यायचा घेतलाच नाही. तर चला ठीक आहे मैत्रिणींना आता ना बघा वातावरण तुम्हाला मस्त दाखवते. छान किती भारी बघू शकते. आपण बाहेरचं पण दाखवते. चला आता पोह्याची तयारी करते. आणि मीठ टाकून मी कुठल्याही भाज्या कोथिंबीर हिरव्या मिरच्या धुवून घेते. आजकाल खूप पावडर मारलेला राहते आता. तर बघा ते पाणी किती गढूळ निघालं. आधी साध्या पाण्यातून धुवून घ्यायच्या नंतर मीठ टाकून 1-2 मिनटं ठेवायच्या आणि नंतर धुवून घ्यायच्या. अरे आधी बाहेरच काप जाय अरे म्हणजे 10-20 दूध टाकून घ्यायचं. आता ते काय साबुदाणा नाही. होय होय तुम्ही खाऊ तुम्ही होय. गाणं काय करतात हे जिंदगीचं गाणं झालं काय. तुला काय झालं गाणं हो झालं म्हण. पोह्याला ना अगोदर ना थोडं मीठ कमी झालं नंतर वरून टाकलं तर जास्त झालं म्हणून तो म्हणतो मी बाहेर खातो. बघा आजकालच्या पोरांना किती कसंही स्वयंपाक करा बाहेरचं जेवण आवडतं. बाहेरच्या जेवणामध्ये कस्टर्ड पावडर टाकते तर ते कुठं कळतं त्यांना ते हानिकारक राहते. तर चला ठीक आहे. इकडं रात्रीचा भात उरलेला होता. खीर बनवून घेते. खीर बनवूस तर कपडे धुवून घेते. कपडे धुवून झाले मैत्रिणींना पाणी निचरायला ठेवलं. आता बनवणार मी मस्त छान खारं वांगे बघा किती काटाळ वांगे आहे. तर चला ठीक आहे. शेंगदाणे भाजून घेतले. पावसाळ्याचे शेंगदाणे खराब होते तर भाजून ठेवायचे शेंगदाण्याचं वरचं साल्ट काढून ठेवायचे. आता मी इथं कूट करून घेणार. पोह्यालाच तेल नव्हतं तर दीपकला ना फोन केला. ते आलाय वाटतं. दीपक आला का कामाला मुलगा आला तेल पिशवी घेऊन. तर बघू आपण कोण आले. तुमचं काय काम आहे. होम डिलिव्हरी तुमचं काय काम आहे. होम डिलिव्हरी तुम्ही ते याचं टालीचं बघून घ्या. ये मध्ये ते टालीमध्ये शिरा या आमय आणला होता काय घरभरणीला आला होता का. हे पोरं ना मला लय त्रास देतात बघा मैत्रिणींनो. पण मग आता आपलीच पोरं आहे काय करणार आहे. जास्त हा त्रास देतो. हा त्रास देतो लोकांना. ती ट्रॉली ना हे ट्रॉली रिपेअर करते. त्यांना काय काम असेल तर सांगा. चांगलं काम करून द्यायचं का. आज बनवायचे मस्त खारं वांग. हा बघा मस्त काट्या छान वांगे आणले होते. खूप भारी भेटले होते. तर दीपकला सकाळी नाश्ता करून त्याला पोह्यांचा. आता खारं वांग बनवू. हे मला ना अरे माझं स्टँड मोडला. मला स्टँड मागव ना असं भारीतला ऑनलाईन. हे गेलं ना याचं कसं काय करा आता ते. हां हे तुटले ठेवता नाहीत का खाली. नाही ना बसा ना ते स्टँड हे तुटले. इथं तुटले.
काय झालं काय माहिती. मागून घेतो. हां असं स्टँड मागवायचं आहे. तर बघू चला मैत्रिणींना तीन स्टॉल ना काय होऊ लागलं पुढे सारखं नाही गेली तर हा स्टॉल रिपेअर करतो आणि काम करतो स्टॉल्याचा हा मुलगा. तर आपलं त्याने केलेलं आहे. त्याला बोलवलं होतं मी तर हेच नाही गेलं आता ना आला ते पिशवी घेऊन तर त्याला दाखवलं म्हटलं आधी बघून घे काय झालं ते हळदीचं पाणी. पाहिलं ना पोरं कसं बोलतात मैत्रिणी मला असं पोरांचं ना मला सहन करून घ्यावं लागतं दुकानामुळं. ते म्हणते टॅक मारतात का तुम्ही. आता हे हळदीचं पाणी आहे आमय सयत केली अच्छा. तर मैत्रिणीला हे पोरं ना सगळे दुकानाचे आपल्या ओळखीचे जवळचे मग असं राहावं लागतं पोरांसंग. कधी पण आपलं काम पडतं कधी कामाला येते. खूप मानतात पोरं मला खूप. काळी मावशी काळी मावशी काळी मावशी. हे माझे गणपती बाप्पा बघा मी दरवाजा किती छान गणपती बाप्पा काढलेली आहे. दीपक म्हणायचा शिवाजी महाराजाचे काढू पण मग मी म्हटलं गणपती बाप्पा. इतके सगळ्यांना आवडले ते गणपती बाप्पा. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो. आणि आता या हळदीचं पाणी पित राहते ना मी तर पोरं अशी मजा करते चांगलं आहे. या काय कमवायचं आहे आपल्याला जीवनामध्ये. मी सगळं सगळं कमवलं म्हणजे मी माझं नाव कमवलं. पैसा तर कमवलाच आहे. कष्ट केलं तर पैसा भेटणारच आहे. आपला टाईमपास नाही केलं इकडं तिकडं तर टाईमपास केला तर काहीच भेटणार नाही. आपण जर एकच कामावर जर फोकस केलं ना तर आपोआप सगळं भेटतं. तसं मी एकच कामावर फोकस केलं. ह्या पिंपळात आले होते मी 2000मध्ये. आज 26 चालू आहे 2026. तर हे सगळं दिसायला लागले ना तर हे झिरोतून उभा केलेलं आहे झिरोतून. हे असं कोणाच्या भरवशावर नाही कोणाच्या जीवावर नाही कोणाचं हे नाही उपकार नाही आधार नाही. स्वतःच्या पायावर उभं राहून कष्टाने उभं करून मेहनत पण फक्त एकच करावं लागतं. एका कामावर जर फोकस केलं ना तर तेच काम धरावं लागतं. घंट्यात एक काम घंट्यात ते काम घंट्यात ते काम धरून चालत नाही. कारण आपण काय करतो हे काम इथं पैसे भेटणार ते काम तिथं पैसे भेटणार. काम कसं होतं त्याचा विचार कोणी करत नाही. फक्त पैशाचा विचार. पैशाच्या मागं लागायचं नाही कधीच. काम करत जायचं इमानदारीनं करत जायचं आपोआप सगळं भेटतं. आणि तुम्हाला मी सांगते सगळं भेटलं मला आपोआप मी याच्या मागं लागलेलीच नाही. स्वतःची गाडी झाली 4 व्हीलर. त्याच्यानंतर घर झालं. पोरीचं लग्न झालं. आता फक्त पोराचं लग्न बाकी आहे. पोराचं लग्न झालं का टेन्शनमुक्त झाले मी. आणि त्याच्यानंतर खूप कामं सांभाळते मैत्रिणी. यूट्यूब जेव्हा यूट्यूबचं तुम्हाला मी सांगते 2 मिनटं माहिती देते. हे यूट्यूब चॅनल मी स्वतःची व्हिडिओ काढते. एका बाईची मला कमेंट आलेली खूप छान वाटलं त्या बाईची कमेंट ऐकून मला म्हणे तुमची व्हिडिओ खूप छान राहते. तर मैत्रिणींना मला ना अशीच कमेंट करत जा आणि काय चुकतं काय बोलतं ते पण सांगायचं. मला काही राग येणार नाही आहे. मानायची जिथं चुकत नाही ना तिथं चूक मानायची नाही. माझं हे असं पहिल्यापासूनच आहे माझं. आणि मी चूक केलेली मी मानते म्हणून पुढे चालले. चुका केलेल्या मानायच्या राहत्यात. आणि चूक करू नये नाही म्हटलं ना ते माणूस तिथंच राहतं. आता तुम्हाला मी लई उदाहरण आहे माझ्याकडे इतके उदाहरण आहे द्यायला लोकांचे. पण मग आता कसं आपण सोशल मीडियावर काम करतो तर मग कसं कोणाबद्दल. आणि दुकान चालवायचे मला किराणा दुकान. आणि किराणा दुकानामुळंच उदाहरण आहे माझ्याकडं. किराणा दुकानामुळंच माझ्याकडं अनुभव आहे. कारण 10 वर्षापासून किराणा दुकान आहे माझी. तर 10 वर्षापासून मी झिरोतून उभी केलेली दुकान आहे ही. असं नाही. आणि मी इथली नाही आहे मैत्रिणींनो. मी 400 किलोमीटरची. इथं येऊन एवढं केलं. इथं येऊन जे दिवशी इथं आले होते त्या दिवशी खायला नव्हतं मला. तर मला हेच सांगायचं आहे की कर्म चांगले करत राहायचे. तुम्ही म्हणता प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगता कर्म. आणि खरंच माझा विश्वास आहे कर्माशिवाय काही नाही. कोणाचं फुकट खाल्ल्यानं काही होत नाही. आपण कोणाचं फुकट 2 दिवस खाऊ 3ऱ्या दिवशी ते बरकता येणार नाही. आणि फुकट आपल्याला असं वाटतं आज खाल्लं फुकट आणि उद्याच्याला आपण श्रीमंत. फुकट खाल्लेले कधीच श्रीमंत होत नाहीत. फुकट खाल्लेले कधीच पुढं जात नाहीत. कष्टाने पुढे जातात. इमानदारीनं नीट साफ विचार चांगले संस्कार चांगले आणि सातत्याने मेहनत करत राहणं. असं नाही की 2 दिवस करायची आणि 4 दिवस घरात बसायचं असं नाही. माझं एवढं वय झाले तरी तुम्ही बघता तुमच्या समोरचे मी व्हिडिओ टाकत राहते. मला 1 मिनिटाची सुद्धा फुरसत नसती. आणि माझा टाईम मी कुठं वाया घालत नाही. जिथं घालायचं तिथं जास्त ते पण नाही. काम भलं आणि आपण भलं. आपल्याला यशस्वी जर व्हायचं असेल ना तर टाईमपास अजिबात करून चालत नाही. कामं कसे करायचे कामाची मॅनेजमेंट कशी करायची. आता खाली राहायला आलं तसं नुसतं हे आवर ते आवर साफसफाई कर हे कर. आवरून 6 महिने लावून मी आजारी पडले मैत्रिणींना. दवाखान्यात गेले होते काल परवा. तर एवढं जीवाला घाण अजिबात नाही आवडत. साफसुथरं पाहिजे सगळं.
तर तुम्हाला मी सांगते दवाखान्यात गेले होते आता इथे शेजूर गोळ्या टाकल्या हे बघा गोळ्या घेऊन आले डॉक्टर म्हणे धावपळ खूप चालू आहे जराशी आराम करा व्हिडिओचं एडिट करायला बसलं ना तर डोकं चालत नाही कट करायचा पुन्हा हे करायचा पुन्हा डिलीट करायचा तर खूप मेहनत आहे यूट्यूबवर बी जे करतं त्यालाच माहीत राहतं पहिलं मी पण यूट्यूबवर मी तर बघतच नव्हते कोणाचे व्हिडिओ आणि मी कसं आहे माझा वेळ वाया घालत नाही पण असं कधी नजर पडली नाही व्हिडिओ तर असं वाटायचं काय आहे असं मला पण वाटत होतं की काय नुसतं व्हिडिओ काढायचे टाकायचे नाही तसं नाही खूप मेहनत खूप मी बचत गटाची स्वतः अध्यक्ष आहे सगळ्याला धरून चालते सगळ्या बायांना असं नाही की मी स्वतःचा फायदा करून घेते माझ्या बचत गटातल्या बाया एवढ्या खुश आहे माझ्यावर जेवढ्या बाया बचत गट चालवतात ना ते स्वतःचा फायदा करून मी असं 1-2 बायांचं ऐकलेलं आहे दुकानावर म्हणून मी सांगते तसं मी स्वतःचा फायदा करून घेत नाही मैत्रिणींना बायांना सगळे विचारते तुम्हाला काही बचत गटातून काही पैसे वगैरे लागतात तर आज 11 बायांना घेऊन चालवते बचत गटाचे शिक्षण किती 3री जेव्हा बचत गट तयार केला तेव्हा मॅडमने विचारलं होतं आमच्या गटातल्या बायांना अध्यक्ष कोणाला करायचं तर त्या सगळ्या बाया म्हणे काळ्या बायालाच अध्यक्ष करा तर मी विचारू लागतं अध्यक्ष झालं पण काही नाही तेव्हा गट पण चालतो तर अशा कामं करावं लागते बचत गट सांभाळते यूट्यूब सांभाळते दुकान सांभाळते दुकानाची जिम्मेदारी पूर्ण माझ्यावर आहे पूर्ण म्हणजे पूर्ण असं की हिशोब कोणाला द्यायचा टिशोब कोणाला द्यायचा पैसे कोणाचे घ्यायचे पैसे कोणाला द्यायचे आणि आता एवढ्यात माझा खूप टाईम कमी होऊन गेला आहे तर मला ना इतकं टेन्शन येतं आहे दुकानात जाणं होत नाही लवकर आणि मी असल्यानं थोडा फरक पडतो आम्ही काल एक व्हिडिओ टाकलेला बघा उधारीचा तर मग ते दोघांकडून काय करते तर गिरायका येते तर उधार मागते तर मी देते तर आमचे उधार कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं उधार त्या दोघांना ते पण आमच्या बाबाला तर अजिबात कळत नाही उधार कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं आणि 10-5 रुपयाचं दिलं ठीक आहे 10-20 रुपये मग आमचा बाबा एखाद्या मागत राहिलं तर देतच राहतं उधार आणि मी असल्यामुळे थोडा फरक पडतं मला पारख आहे माणसाची कोणाला उधार द्यायचं कोणाला नाही द्यायचं कोण आपल्याला फसवतं आहे कोण काय करतं आहे तर अशा उधाऱ्या पण खूप अटकलेल्या मैत्रिणी तुम्हाला सुखाची व्हिडिओ टाकते दुःखाचे व्हिडिओ टाकले का लोकांना ऐकूशी नाही वाटत म्हणून मी दुःखाचे व्हिडिओ अजिबात टाकत नाही तर चला ठीक आहे आता ना पटकन खारं वांग बनवून खऱ्या वांग्याची तयारी करून घेते शेंगदाण्याचं कूट करून घ्यायचं पावसाळ्याचे शेंगदाणे असे खराब होते तर चला इकडे आता कुटामध्ये कोथिंबीर लसूण हळद हिंग मीठ सर टाकून घेतलं लोखंडाच्या कडेत भाज्या करीत राहते मी कुठल्याही भाज्यांना खूप चवदार खमंग होते आता पाणी गरम करायला ठेवलं पाणी गरम टाकायचं भाज्यांना दुसऱ्या कडेत ओतून घेतलं कारण जास्त हिरवं वांग इथं काळपट पडणार नाही पीठ मळून ठेवलं पीठ चांगलं मुरूस तर कपडे वाळू घातले कपडे वाळू घालून झाले चला आता चपात्या करून घेते मैत्रिणी सकाळपासून उभी होती आता बसली जराशी बघा आता 1:30 वाजला आहे बापरे एवढे कामं केले लागोपाठ तर आता बसते जराशी आराम करू म्हटलं 5-10 मिनटं त्यांना जेवायला दिलं पण त्यांचा व्हिडिओ घेतला नाही कारण हातानं मी चपात्या करू लागले तर हातानं मी खरकटे होते दीपक येईन आता 2 कशी झाली रे वांग्याची वांग सरासरी मी खात नाही पण आजची भाजी एकदम मस्त लागते आणि क्वालिटी एकदम नाही रे वांगेली भारी होते कसं काय खात नाहीस वांग इतकं चवदार लागायले हे तर भाजी चांगली क्वालिटी लागते त्याला ना असं खारं वांग वगैरे आवडत नाही काळ्या मसाल्याच्यात खातच नाही मैत्रिणी कसंही करा किती भारी करा पण वांग खूप भारी झाले मला तर वांग खूप आवडतं वांग भाकर आणि वांगे कोवळे होते ना तर खूप छान भाजी झाली मैत्रिणींनो हे बघा मी चालले दुकानामध्ये पाऊस आला बघा आमची सोसायटी बघू शकते बघा वातावरण कसं आहे या पोरी 2 जणी ना आल्या आमच्या दुकानावर भवाने हो इकडे या विचार काय म्हणतो ते तुम्ही चेहऱ्याला काय लावता हा मैत्रिणी ह्या बघा या 2 पोरी आत्ता विचारायला लागल्या की तुम्ही चेहऱ्याला काय लावता खरंच काय लावता सांगा काय रुटीन आहे का तुमच्या चेहऱ्याचं मी काहीच लावित नाही चेहऱ्याने साधी साबण सुद्धा लावित नाही मी चेहऱ्याने तुमच्या चेहऱ्यात एवढं उजळला काय माहिती मी चेहऱ्यात मैत्रिणी खरंच मी काहीच लावित नाही चेहऱ्यात साबण लावित नाही काहीच नाही मी साबण सुद्धा लावत नाही चेहऱ्याला क्रीम वगैरे तर लांबच राहिले मागं सनस्क्रीन लावायची जेव्हा मी ते लोन टाकायला जात होते ना उन्हाळ्या मार्च एप्रिलमध्ये त्यानंतर आता ती कुठं पडली सामान आणता तर ते बी लावित नाही चेहऱ्याला मी काहीच लावते का 2 पोरी विचारते मला रोज दुकानावर आला का मावशी तुम्ही चेहऱ्याला काय लावते आता विचारू लागले मी जाऊ लागले म्हणून त्यांचा व्हिडिओ घेतला आता म्हणे चेहऱ्याला काय लावतात मावशींच्या व्हिडिओला लाईक करा फॉलो करा छान दिसतात मस्त दिसते वेगळा फरक दिसतो चेहऱ्यामध्ये तुमच्या आणि आमचं तुमचं वय किती आमचं 19 तुझं 20 माझं तुमचं असं 30-40 पर्यंत 40 49 49 49
49 चालू आहे. पण वाटत नाही वाटत 49 येत चालू आहे माझं. काय तुम्हाला मेंटेन करता ना. तर चला ठीक आहे, बाय करा आपल्या YouTube फॅमिलीला. हाय भाऊ दे इकडे आपल्या परिवाराला बाय करा, आपल्या YouTube परिवाराला बाय करा. बाय बाय. मावशींना फॉलो, मावशीला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. मावशींना नाही, काळे ब्लॉगर बाई टाका आपला. काळे ब्लॉगर बायला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा. दुकानात आल्यावर हे असे माझ्या मागं कामं राहते. तर कुठं माल संपलाय तिथं माल लावून द्यायचा, दम पटत नाही. बिस्किट संपलेले होते काउंटरमध्ये, म्हटलं आता आधी बिस्किट लावू. अल्फाम बेबी चॉकलेट कोणतं द्यायचं रे? अल्पा बेली. अरे तुम्ही शाळेत जाता का मजाक करते? अल्पबेली दे अल्पेन लिबेले बोल रे साहिल. अल्फेम बिवेले हा अल्फम बिवेले. अल्फाम बेबेला अरे काय सांगू तुला आता. काय सांगतो? अल्फन बेली. तू डोक्याच्या वर जातो अल्फेन बेली. हा दे ना भाऊ तेवढं काय देऊ? चॉकलेट. अजून काय घ्यायचंय? आणि हे चॉकलेट दे रोजाला. एक आहे त्याला रोजाला दे. का अजून बस काळे कितवीला आहे तू? वेळेला कोणत्या शाळेत जातो? मी कॉलेजला 14वीला आहे भाई आता. कोण तू 14वीला आहे? मग भाकर खाते येते का तुला? नाही भाऊ काय विषय रे. अर दगडी शाळेत रे तू. मग 9वीला आहे मी. 9वीला आहे का? मग मैत्रिणी माझे व्हिडिओ बघतात ना, तर ते म्हणे पिंपळगावात काय चाललं काय नाही आम्हाला सगळी माहिती पडती. आणि छान व्हिडिओ बनवता तुम्ही, असेच बनवत जा आणि छान पण बोलता. तुमची डेअरिंग पण खूप, तुमच्या डेअरिंगला दाद द्यावं लागते. तर असं म्हणतात त्या. राम राम. मी यूट्यूबवर आता व्हिडिओ बनवते, म्हटलं मग तिकडून त्या बोलतात की बाबा व्हिडिओ छान राहते तुमचे असं. तर म्हणून मग मी सांगत होते उद्या व्हिडिओ येईल हा यूट्यूब फॅमिली. हां तर माझे व्हिडिओ चांगले राहतात का? कमेंट करत जा, मला कमेंट करत जा. म्हणजे मला चांगलं वाटतं कमेंट केल्यावर. का हा व्हिडिओ चांगले राहता नाही राहता मला म्हणजे कमेंट आली का, मग कसे व्हिडिओ बनवायचे काय बनवायचं तर मग मला ना कळतं बा असं. हां मला हां समजतं मला. आता काल एका बाईची कमेंट आलेली मला, म्हणे तुमची व्हिडिओ खूप छान राहते. तर मला एकाच कमेंटमुळे खूप आनंद वाटला आणि त्याच्यावरून मला कळतं की व्हिडिओ कसे बनवायचे बा असं. चालतं काही नाही आम्हाला कळतं म्हणे आणि खूप छान व्हिडिओ बनवता, असेच बनवत जा व्हिडिओ. तर चला ठीक आहे, मला फक्त कमेंट करत जा. अजून हे बघा किती वाजले, 9 साडेनऊ 9 वाजले अजून मी दुकानात आहे. मला निघता येत नाही बाहेर दुकानाच्या असं. आणि खूप कष्ट करावं लागतं, खूप मेहनत करावं लागते. यूट्यूबवर काम करायचं जरी म्हटलं ना, आता कधी मी बसू व्हिडिओ करायला कळत नाही. आता जाईल घरी काहीतरी भाकरी बिकरी टाकली 1-2, त्यांना विचारते काय खायचे. दीपक बाहेर जेवायला जाणार आहे, तर आता सकाळी जमलं तर सकाळीच व्हिडिओ एडिट करते. सध्या आता तब्येत पण बरी नाही आहे, कारण धावपळ करून हे व्हिडिओचं आपल्या यूट्यूबचं हे सगळं बोज येऊन जातो, लोड येऊन जातो. तर चला ठीक आहे, आता मी हळूहळू माझी व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचत आहे. तर काही त्याची आयडिया नाही राहते व्हिडिओ कसे बनवायचे, बाहेरच्या जगामध्ये काय चाललं आहे. आता मी कसे त्याच्यावर बनवून पण मग असं वाटतं कोणाच्या मनाला गोष्ट नको लागायला, राग नको यायला. आता मी इंस्टावर व्हिडिओ बनवलेला आहे माझ्या उधारीसाठी. उधारी माझ्या लोकांनी किती बुडवलेली आहे, किती लोक म्हणजे कसे कसे. आता काय सांगू जगामध्ये माझ्या दुकानाचा अनुभव आहे तरी मी सांगत नाही. हे मागचं मी काहीच सांगत नाही, पडद्याच्या मागचं माझा जो अनुभव राहतो, लोकांचा माझा संपर्क कसा राहतो, लोक कसे राहते तर जगामध्ये कशा प्रकारचे लोक, हे मी काही सांगत नाही. पण असं वाटतं मला दुकान पण चालवायची आणि दुकानामुळे मला भरपूर लोक ओळखते, तर माझं गिऱ्हाईक नको तुटायला म्हणून मी बोलत नाही. तर मैत्रिणींनो, तर असं राहतं. इंस्टावर व्हिडिओ टाकला तर तो माझा 70,000 जवळजवळ गेलेला आहे. उधारीचा व्हिडिओ टाकलेला आहे आणि 700च्या पुढं मला फॉलोवर आलेले. आणि एक व्हिडिओमुळं मला जवळजवळ 160 का 70 फॉलोवर वाढले माझे. तर मी जे सत्य तेच बोलत राहते, जे खरे तेच बोलत राहते. जे मला तोंडावर काय बोलायचं, माघारी काय बोलायचं ते आवडत नाही. जे बोलन ते बोलन, मनात येते वटावरच राहतं माझ्या. तर चला ठीक आहे. चला मैत्रिणी, आता ना ज्वारीच्या भाकरी केल्या बघा. पळपाटावरच्या भाकरी किती फुगायला लागल्या, तर टम फुगवतात. आता पहिल्यासारख्या काटोटी नाही राहिल्या, तरी मी पळपाटा भाकर करीत राहते. तर चला भाकरी करून घेतल्या. आता इकडं न ठेसा वाटणार आम्हाला, असं भाकरीबरोबर ठेसा लागतो. चला मैत्रिणी, तुमचे जेवण वगैरे झाले असतील, माझंही जेवण झालं.
तुम्ही बघितलं ना, मी पार 9 वाजता आले, त्याच्यानंतर भाकरी टाकल्या, ठेचा वाटला, दूध भाकर खाल्लं ना. असं मी रात्रीचं ना हलकं जेवण करते. ज्वारीची भाकर खाल्लेली चांगली राहते, पचायला चांगली राहते मैत्रिणींनो. तर चला ठीक आहे, माझ्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मी तुमच्यापर्यंत असेच नवीन व्हिडिओ टाकत जाईन मैत्रिणींनो. तर शुभरात्री सगळ्यांना. हा व्हिडिओ एडिट करायला बसायचं होतं, आता पण टाईम झाला. आता उद्याच व्हिडिओ एडिट करीन, त्याच्यामुळे माझ्या रोज ब्लॉग येत नाहीत. एक दिवस आड करून ब्लॉग येतील मैत्रिणींनो. तर शुभरात्री सगळ्यांना. राम राम.